मुंब्रा पोलीस स्टेशनच्या आवारात राखी के संग खाकी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अर्शिया वेलफेअर ट्रस्टच्या संस्थापिका रिदा रशीद, आर्शिया सिकंदर खान, मीना शेख आणि स्थानिक महिला आणि त्यांची टीम सहभागी झाली होती। यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अनिल शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधण्यात आली। या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात आर्शिया वेलफेअरच्या संस्थापिका रिदा रशीद यांनी पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांच्या कपाळाला टिळक लावले। पारंपरिक पद्धतीने राखी बांधून त्यांना मिठाई खाऊ घातली। त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशन आवारातील वातावरण काही काळ रंगलं होतं। बंधुत्व आणि प्रेमाच्या अनोख्या बंधनात यावेळी रिदा रशीद म्हणाल्यात की पोलीस कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावून समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडतात। अशा परिस्थितीत समाज जेव्हा त्यांच्यासोबत असा आनंद वाटून घेतो तेव्हा त्यांचं मनोबल आणखीन वाढतं। पोलीस कर्मचारी त्यांच्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहतात आणि अनेकदा सणासुदीच्या काळातही ते त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचू शकत नाही, असं त्यांनी सांगितलंय। प्रत्येकजण आपापल्या घरी सण साजरा करत असताना आपले पोलीस आणि लष्करी बांधव आपल्या सुरक्षेत गुंतलेले असतात। सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपला आनंद बाजूला ठेवला, म्हणून त्यांच्यासोबत हा सण साजरा करता यावा म्हणून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतो। याच रिदा रशीद आपल्या महिला सहकाऱ्यांसह शहरातील ज्येष्ठ नगरसेवक राजन किने यांच्या आनंद कोळीवाड्यातील निवासस्थानी गेल्या आणि त्यांनी राजन किने यांच्या मनगटावर राखी बांधली। बहिणीने भावाच्या मनगटावर प्रेम बांधलंय। बहिणींना सुरक्षिततेसाठी तयार राहण्याचं वचन दिले आणि सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत। बहुत अच्छा लगा मुझे। मैं 30 साल के सर्विस में हर पुलिस स्टेशन में काम किया हूँ, गढ़चिरौली से लेकर बॉम्बे तक। मगर इतना अच्छा माहौल आर्शिया फाउंडेशन ने जो बनाया रक्षाबंधन के दिन, सब ये हिंदू मुस्लिम ऐक्य का प्रतीक दिखाया उन्होंने। दोनों समाज की धर्म की मेरी बहना है, उन्होंने आके मेरे को जो राखी बांध के बहुत जिम्मेदारी बढ़ा दी मेरे पे, और वो जिम्मेदारी मैं निभाऊंगा अच्छी तरह से, क्योंकि मेरे पीछे मेरे बहनों की शक्ति रहेगी। बहना ने भाई के कलाई पे प्यार बांधा है। आज हमारे श्रावण मास में जो रक्षाबंधन का त्यौहार आता है, उस त्यौहार में रक्षाबंधन और हमारा खास करके कोली समाज का जो त्यौहार रहता है नारली पूर्णिमा, ये नारली पूर्णिमा जब समंदर शांत नारल दिया जाता है समंदर को, और मच्छी मारने के लिए हमारे जो कोली समाज के लोग जब समुंदर में जाते हैं तो उस वक्त समंदर को नारियल दिया जाता है। और आज के दिन ऐसा नारली पूर्णिमा है, तो नारियल देने के बाद हमारा कोली समाज समुद्र में मच्छी मारने के लिए उतरता है। तो जब समुद्र शांत किया जाता है समुद्र को नारियल देने के बाद, तो हर कोलीवाड़ा की ये परंपरा रही है। और ख़ास करके आज रक्षाबंधन है, आज बहुत सारी बहनें हमारी घर पे आई हैं राखी बांधने के लिए। हम उनको उनकी रक्षा का आश्वासन देते हैं, और सभी जो आज ये त्यौहार मना रहे हैं उन सबको मैं रक्षाबंधन की शुभकामनाएं देता हूँ, नारली पूर्णिमा की शुभकामनाएं देता हूँ।